माढ्यामध्ये महाविकास आघाडीला एक मोठा धक्का बसलाय। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी कारखाना सभासद, पदाधिकारी आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय। रात्री उशिरा झालेल्या या मेळाव्यामध्ये माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी हजेरी लावली होती। यावेळी सर्व सभासद आणि कार्यकर्त्यांनी अभिजित पाटील यांच्या भूमिकेला एकमताने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान 4 दिवसांपूर्वी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती शिखर बँकेने पूर्वीच्या 442 कोटी रुपये कर्जासाठी जप्तीची कारवाई केलेली होती। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांना दिलासा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलेला होता। आज आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली होती। सगळ्या गावागावातले लोकांना बोलवून त्यांना विश्वासात घेतलं आणि त्या ठिकाणी राम सातपुते साहेब आणि त्या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोन्ही उमेदवाराला आपल्या विठ्ठल कारखान्याचे सर्व सभासद व विठ्ठल कारखान्याचे सर्व सहकारी या आमच्या सगळ्याच्या वतीनं त्या ठिकाणी पाठिंबा देण्याची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली। विषय अभिजित आबांची गरज त्यांना पडली, आज आम्हाला म्हणजे आबाला त्यांची गरज पडती, हाच मुळात एक प्रश्न आहे। आणि त्यामुळे या प्रश्नात मी खोलात जात नाही, तुम्ही खोलात जात नाही। आज संस्था संकटात आहे, आम्हाला संस्था आपली तिळगुळ या गोड बोला म्हणून काढू द्या, बाहेर निघाल्यानंतर बघू। अभिजित आबा पाटील यांनी आज या ठिकाणी पाठिंबा मला दिलेला आहे। राम सातपुते साहेबांना पाठिंबा दिलेला आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे व त्यांच्या विठ्ठल परिवाराचे आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलो होतो। मी आपल्यामार्फत या संपूर्ण परिवाराच्या बरोबर पुढे जाऊन कारखान्यासाठी लागणाऱ्या मदतीसाठी आम्ही मदत करण्याचा शब्द दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।